अंबरनाथमध्ये कोयता गँगचा थरार, 9 जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल। अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीचे साम्राज्य डोकं वर काढताना दिसत आहे। जावसई परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार, कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असून त्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होतो आहे। अंबरनाथच्या फुलेनगर वाडीमध्ये सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि या परिसरात त्याचा तबेला आहे। गाडीच्या तुटलेल्या पार्टचे वेल्डिंगचे काम करण्यासाठी तो घराजवळील गॅरेजवर गेला असता अचानक मोटारसायकलवरून आलेल्या 9 तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। आरोपींकडे तलवार, कोयता यासारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने सुधीरला मारहाण करत कोयता, तलवारीने हल्ला केला। या हल्ल्यात सुधीर सिंह याच्या पाठीवर, हातावर, पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। हल्लेखोरांनी पळ काढताना सुधीरची मोटारसायकलची तोडफोड केलेली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसून आलेली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध सुरू केला आहे। शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अंबरनाथ।